नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. पाणीपुरी म्हटलं की आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच, पण ही चटपटीत चव जर आपल्या रोजच्या चिवड्यात मिळाली तर आज आपण बनवणार आहोत एकदम हटके असा पाणीपुरी फ्लेवर चिवडा व सोबतीला अस्सल खवयाची पहिली पसंत असलेला झणझणीत असा लसूण चिवडा. दोन्ही चिवडे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा प्रकारे हे चिवड्यांचे फ्लेवर आहेत व उन्हाळ्यातील छोट्या मोठ्या भुकेसाठी हे चिवडे जे आहेत एकदम बेस्ट आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे पुदिन्याचा चिवडा करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते आपण बघून घेऊया. तर इथे मी घेतलेला आहे 100 ते 150 ग्रॅम प्रमाणामध्ये मुरमुरा. कपाने म्हणाल तर 6 ते 7 कप एवढा मुरमुरा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप शेव घेतलेली आहे. मूठभर इथे कोथिंबीर घेतलेली आहे. मूठभर इथे पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ. त्यानंतर इथे घेतलेला आहे 1 चमचा धणे पावडर. त्यानंतर इथे घेतलेला आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तिखट मिरची घेतलेली आहे, जर तुम्हाला कमी तिखट मिरची लागत असेल तर ती घेतली चालेल. त्यानंतर 2 टेबलस्पून इथे डाळवं घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून इथे लिंबूसत्व घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे व अर्धा चमचा इथे मीठ घेतलेलं आहे. तर मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सर्वप्रथम इथे आपण पुदिना आणि कोथिंबीर जी आहे ती तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण सर्वप्रथम पुदिना जो आहे तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर झाऱ्यामध्ये घालून तळून घेतला तरी चालेल, पण आता इथे थोडंसं मी तेल कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे ते झाऱ्यातनं डिरेक्टली तळल्या जाणार नाही, यासाठी मी तेलामध्येच घातलेलं आहे. व आता ह्याला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि पुदिन्यामध्ये आपल्याला अजिबात इथे मॉइश्चर ठेवायचं नाही आहे. जर आपण यामध्ये मॉइश्चर ठेवलं तर आपण जेव्हा तो चिवडा करू त्यामध्ये मिक्स करू तेव्हा ते असा चिवडा थोडासा ओलसर होतो आणि नरम पडतो. यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी व्यवस्थित छान अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधून ह्याला बारीक करू तेव्हा त्याला पाणी सुटणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम ट्रान्सपरंट असा आपला पुदिना जो आहे तो झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. आता यातलं आपल्याला तेल जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. जास्त तेल निथळू नका, कारण आपण चिवड्यामध्ये हे घालणार आहोत, तर मग वरून आपल्याला जास्त तेल घालायची गरज पडणार नाही यासाठी. आता यामध्ये कोथिंबीर तळून घेऊया. कोथिंबीर तळताना जरा सावकाश तळा, कारण कोथिंबीर पटकन तेलामध्ये घातली की ती लगेच उडते यामुळे. आता ह्या दोन्ही गोष्टी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या व पेपरवरती घातल्या होत्या व वरून कॉटनचा कपडा घालून ह्याला छान असं सुकून घेतलं होतं, म्हणजे यातलं सगळं मॉइश्चर पाणी जे आहे ते ड्राय करून घेतलं होतं. कारण आपण ओलं जर तळायला गेलो तर ते आपल्या अंगावरती येऊ शकतं, यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित ह्याला सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ह्याला तळून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर तळायला थोडासा वेळ लागतो. पुदिना पटकन तळला गेला, कोथिंबीरला थोडासा वेळ लागेल. साधारण 1-2 मिनटामध्ये कोथिंबीर जी आहे ती तळून होईल. पुदिना 1 मिनटामध्ये तळून झाला. तर हे बघा, आपली कोथिंबीर देखील पुदिन्याप्रमाणे अशी ट्रान्सपरंट झालेली आहे. तळली ना ती व्यवस्थित की त्याचा असा कुरकुरीत आवाज येतो. अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर देखील तळून घ्यायची आहे. आता ही देखील आपण काढून घेऊया. आता आपण मिरची जी आहे ती तळून घेऊया. आता मिरची मी डायरेक्ट झाऱ्यामध्येच तळत आहे. मिरची पण तळताना सावकाश तळा, कारण मिरची पण पटकन तेलातनं उडू शकते यासाठी. तर अशा प्रकारे तेलामध्ये त्याला घोळून तुम्ही मिरची तळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तेलामध्ये घातली तरी चालणार आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करा, तिखट किंवा कमी तिखट अशा प्रमाणामध्ये तुम्ही मिरची जी आहे ती वापरू शकता. आता आपण इथे आपले मुरमुरे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर हे मुरमुरे जे आहेत ते फ्रेश आहेत, एकदम असा त्यामध्ये क्रंचीनेस आहे. हाताने जर आपण चेक केलं ना तर आपल्याला कळून जातं, पण तरीही आपण ह्याला एकदा भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही हातावरती याला चुरलं ना तर लगेच मुरमुरा चुरतो, जर तो छानसा फ्रेश असेल तर. जर नरम पडलेला सादळलेला मुरमुरा असेल ना तर त्याला तुम्हाला छान व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल. इथे माझा व्यवस्थित आहे मुरमुरा, पण तरी मी भाजून घेते, म्हणजे चिवडा जो आहे तो छान आपण केल्यानंतर क्रंची आणि जास्त दिवसासाठी व्यवस्थित राहील, यासाठी छान ह्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर साधारण 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला मुरमुरे जे आहेत ते गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या हाताला अशा प्रकारे गरम लागतील ना इतपत हे गरम करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मुरमुरे देखील छान असे भाजून झालेले आहेत आणि कोरडेच भाजायचे, तेल वगैरे काही घालायची गरज नाही आहे.
आता आपण कोथिंबीर आणि पुदिना जो तळून घेतला होता आणि मिरची तळली होती ती साधारण थंड झालेली आहे. थंड झाल्यावरतीच याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. गरम गरम बारीक करू नका, नाहीतर त्याची एकदम अशी पेस्ट तयार होईल यासाठी. आता यामध्ये डाळवं घालूया. डाळवं यासाठी घातलेलं आहे तर आपलं जे मिश्रण आहे पुदिना आणि कोथिंबीरचं ते थोडंसं ड्राय व्हावं यासाठी आपण यामध्ये डाळव्याचा वापर जो आहे तो केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं जे कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण आहे ते असं झालेलं आहे. म्हणजे फक्त यामध्ये तेलच आहे, मॉइश्चर नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की मॉइश्चर अजिबात ठेवू नका पुदिना आणि कोथिंबीरमध्ये. आता यामध्ये आपले जे सुके मसाले आहेत ते सर्व घालून घेऊया. आता ह्याला काही मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आहे, असंच तुम्ही डिरेक्टली याला मिक्स केलं तरी चालणार आहे, कारण हे पावडर मसाले आहेत, लगेच मिक्स होतील चमच्याने. यासाठी सर्व मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर आता आपले मसाले देखील व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण एका परातीमध्ये मुरमुरे जे आहेत ते आपले काढून घेऊयात व यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो घालून घेऊया आणि हाताने ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. त्याआधी आपण यामध्ये साधारण 1 ते 2 टेबलस्पून एवढं तेल घालूया. आता इथे मी ना तेलाचा कमी वापर केलेला आहे. कमीत कमी तेलामध्ये मी इथे हा जो चिवडा आहे तो तयार करते. जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तेल घातलं तरी चालेल, पण इथे मी तेलाचा वापर तो कमीच करत आहे, कारण आपण पुदिना आणि कोथिंबीर जी तळून घेतली त्यामध्ये पण तेल आहे. सो हे व्यवस्थित असं छान मिक्स होईल इतपत प्रमाणातच यामध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त इथे करू शकता. आणि हा जो चिवडा आहे ना तो खाण्यासाठी 1 नंबर लागतो चवीला. तर इथे बघा आपला मुरमुरा जो आहे तो व्यवस्थित छान असा मिक्स करून झालेला आहे पुदिना आणि कोथिंबीरच्या पावडरसोबत. आता यामध्ये आपण शेव जी आहे ती मिक्स करून घेऊया. तर इथे मी बारीक शेव जी असते ना ती घेतलेली आहे. जर तुम्हाला जाडी शेव घ्यायची असेल तशी घेतली तरी पण चालेल. आणि हे घ्या, इथे आपला मस्त असा पाणीपुरी फ्लेवरचा पुदिना कोथिंबीरचा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण गार्लिक चिवडा कसा करायचा तो बघून घेऊया. त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आधी आपण इथे बघूया. तर इथे मी अर्धा चमचा लिंबू सत्व घेतलेला आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे 2 टेबलस्पून एवढं लाल तिखट. कमी तिखट जे असतं बेडगी मिरची पावडर ती घेतली आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तसं घेतलं तरी चालेल. त्यानंतर इथे 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे मी बारीक लसूण घेतला आहे, तुम्ही मोठा घेतला तर त्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर इथे घेतलेलं आहे 1 चमचा मीठ आणि इथे 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आणि इथे सेम 100 ते 150 ग्राम प्रमाणामध्ये मुरमुरे घेतलेले आहेत. कप प्रमाणामध्ये म्हणाल तर साधारण 6 ते 7 कप एवढे हे जे मुरमुरे आहेत ते मी घेतलेले आहेत. तर आता आपण चिवडा करून घेऊया. तर त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लसूण आणि लाल मिरची पावडर जी आहे ती मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही ह्याला कुटून घेतलं तरी पण चालणार आहे. आता ह्याला बघा मी मिक्सरमधून इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्याची पेस्ट जी आहे ती इथे तयार झालेली आहे. तुम्ही कुटून घेतलं तरी पण चालेल, त्याची टेस्ट अजून छान लागेल. तर आता इथे एक मोठं असं पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम तेल घालूया. आता तेलामध्ये आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घेऊया व ह्याला आपल्याला मिनिटभरसाठी तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे बारीकच ठेवा. तेल एकदम कडकडीत गरम करू नका. कढईमध्ये तेल घातल्याच आपल्याला ही मिरची आणि लसूणची जी पेस्ट आहे ती घालायची आहे, म्हणजे ही मिक्स होते आणि परत ते तोपर्यंत मसाला जो आहे तो करपणार नाही. फक्त आपल्याला यातला थोडासा जो लसूणचा कच्चट स्मेल जो आहे ना तो घालवायचा आहे. यासाठी आपल्याला ह्याला साधारण मिनिटभरासाठीच एकदम बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. तर इथे पेस्ट जी आहे ती छान परतून झाली. यामध्ये आपले सुके मसाले घालूया, जसं की धणे पावडर, जिरा पावडर, मीठ, साखर, लिंबूसत्व या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घालूयात. तर लिंबूसत्वामुळे आपल्या मुरमुऱ्याच्या चिवड्याला जी आहे ना ती चव छान अशी चटपटीत येते. यासाठी आपण यामध्ये लिंबूसत्व देखील घातलेलं आहे, कारण यामुळे छान असा आंबट एक फ्लेवर येतो यासाठी. आता यामध्ये आपण चुरमुरे जे आहेत ते घालूया. तर इथे चुरमुरे जे आहेत ना ते मी भाजून नाही घेतले, कारण आता आपण ही जी पेस्ट आहे ती भाजून घेतलेली आहे कढईमध्ये, तर त्यासोबत आपल्याला हे मिक्स करूनच घ्यावंच लागणार असतं. त्यामुळे मी ह्याला सेपरेट असं भाजून घेतलेलं नाही आणि मुरमुरे देखील फ्रेश होते, छान क्रंची होते.
जर तुम्हाला आधी मुरमुऱ्या भाजून घ्यायच्या असतील तर तसं केलं आहे तरी चालेल, पण मी इथे भाजून नाही घेतले कारण आता इथे गॅसची फ्लेम बारीक आहे. आता यावरतीच मी साधारण एक 2 ते 3 मिनटासाठी हे मुरमुरे गरम होईपर्यंत असे भाजून घेणार आहे. पण तुम्ही सुरुवातीलाच ह्याला भाजून घेतलं तरी पण चालेल. तर हे बघा, इथे 1 ते 2 मिनटं मी हे मुरमुरे जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत. आता ह्याला एका परातीमध्ये काढलेलं आहे आणि आता ह्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळत आपण ह्याला मिक्स करून घेऊया, म्हणजे जो मसाला आहे तो छान असा मुरमुऱ्यांना लागेल. तर हे बघा, मिक्स झालेला आहे आपला मसाला आणि मुरमुरा. आता यामध्ये आपण परत अर्धा कप एवढी शेव घालून घेऊया. जर तुमच्याकडे गार्लिक शेव असेल तर ती घातली तरी चालेल, अजून मस्त ह्याला फ्लेवर येईल. आणि जाड शेव असेल तरी चालेल, पण इथे मी बारीक शेवचा वापर केलेला आहे. ह्याला देखील मिक्स करून घेऊया. आणि हे घ्या, इथे आपले मस्त असे गार्लिक मुरमुऱ्याचा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही मस्त असे चटपटीत चिवडे कसे करायचे ते आज आपण बघितलं. उन्हाळ्यातील छोट्याशा भुक्यासाठी हे जे चिवड्यांची रेसिपी आहे ती एकदम बेस्ट आहे. तुम्ही यामध्ये थोडेसे बदल देखील करू शकता. आता चिवडा करताना तुम्ही यामध्ये गार्लिक शेव ॲड करू शकता, किंवा तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे घालायचे असतील तर शेंगदाणे देखील घालू शकता, किंवा तुम्ही ह्याला खायला देताना यावरती मस्त असा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो असं घालून तुम्ही जरी खायला दिलं तरी एकदम खायला मस्त लागतात. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडेफार चेंजेस करू शकता. बाकी हा चिवडा खायला तर एकदम मस्त लागतोच. तसंच या सर्व गोष्टींची लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. दिलेल्या प्रमाणामध्ये हे जे दोन्ही चिवडे आहेत ते तुम्ही ट्राय करा व कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.